अशा काही जुन्या रेसिपी आहे जे पिढ्यानपिढ्या सगळ्यांच्या फेवरेट होत्या, आत्ताही फेवरेट आहे. तर माझ्याकडे अशा पद्धतीची जर डाळभाजी उरली तर त्याला मी घट्ट करते. तर ही माझ्या घरी पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. माझ्याकडे सगळ्यांना फेवरेट आहे. आता माझ्या मुलीची पण खूप फेवरेट आहे. तर अशी जर डाळभाजी, सकाळची डाळभाजी किंवा रात्रीची डाळभाजी उरली तर त्याला असं पॅनवर किंवा कढईमध्ये किंवा तव्यावर, लोखंडी तवा जर असेल ना त्यावर तुम्ही अशा पद्धतीने टाकून फुल गॅसवर मस्तपैकी घट्ट करून घ्यायची आहे. एवढा जबरदस्त लागते ही रेसिपी. जर ही डाळभाजीच नाही, तुमची जर फिक्की डाळ जरी उरली ना, तुम्ही अशा पद्धतीची डाळ करून खा. अप्रतिम रेसिपी आहे. मस्त डाळीला घट्ट करून घ्यायचं आहे फुल गॅसवर. ते ऑटोमॅटिकच घट्ट होते बघा. त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जेणेकरून ती खाली चिटकली नाही पाहिजे. बघा ती छान घट्ट झालेली आहे. आता त्याला सर्व कसं करायचं आणि खायचं कसं मी तुम्हाला सांगते. पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी नाही सुटलं ना तर माझं नाव बदलून टाका. मस्त ताट घ्यायचं आहे, गरमागरम घ्यायची आहे चपाती, मध्ये टाकायची आहे आपण घट्ट केलेली डाळ. साधी डाळ असेल तर तुम्ही त्यावरून तिखट मीठ टाका. आता त्यावर टाकायचं आहे कांदा आणि कोथिंबीर. छान घ्यायची आहे भजी, हिरवी मिरची घ्यायची आहे आणि घ्यायची आहे सलाद आणि मस्त मारायचा आहे ताव. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.